नमस्कार. इंडियन कल्चरल आर्काइव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. ललिता सहस्रनामाच्या असणाऱ्या काही नामांचा आपण विचार केलेला आहे. त्यापैकी तिचं स्वरूप काय आहे, ती कुठे राहते, तिला काय आवडतं, तिला कोणते खाद्यपदार्थ आवडतात, ती विश्वावर कसं नियंत्रण ठेवते, हा भाग आपण पाहिला. आणि याच्यानंतरच्या असणाऱ्या पुढल्या नामांमध्येही तिचं असणारं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या स्तोत्रामध्ये सांगितलेलं दिसून येईल. तेव्हा आपण पुढल्या नामानं आता सुरुवात करू. पुढल्या नामानं सुरुवात करण्यापूर्वी ललिता देवीच्या ध्यानाचा श्लोक मी आता म्हणत आहे. सिंदूरारुण विग्रह नयनं माणिक्यमौली स्फुरन् तारानायक शेखरां स्मितमुखे मापेन वक्षोरुहां पाणिभ्यां मणिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रक्तचरणां ध्यायेत् परामंबिका. ललिता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी आता पुढल्या नामाना सुरुवात करत आहे. ती ज्ञान देणारी आहे, ती सच्चिदानंद स्वरूप आहे, सर्व जगावर नियंत्रण ठेवणारी. हा भाग आपण मागच्या भागामध्ये पाहिला. आता पुढल्या भागाला आपण सुरुवात करू. देशकाल परिच्छिन्ना सर्वगा सर्वमोहिनी सरस्वती शास्त्रमयी गुहांबा गुह्यरूपिणी. देशकाल परिच्छिन्न, परिच्छिन्न म्हणजे मर्यादित. देश आणि काल म्हणजे ज्याला इंग्रजी भाषेमध्ये स्पेस अँड टाईम म्हणतात, ह्याच्याही पलीकडे ती आहे. तिला मर्यादा नाहीत. सर्वसामान्य माणसाला आपण स्पेस अँड टाईममुळे आपण बद्ध आहोत, आपल्याला जागा लागते आहे, तसं तिचं नाही. सर्वगा आहे म्हणजे सर्व वस्तूंमध्ये तिचं अस्तित्व आहे. सर्व मोहिनी आहे म्हणजे सर्वांवर मोहिनी टाकणारी आहे. सरस्वती आहे ती म्हणजे ती ज्ञानदेवता आहे. ती सर्व शास्त्ररूपिणी आहे म्हणजे शास्त्रमयी आहे. आणि गुहांबा आहे, अंबा म्हणजे माता, म्हणजे हृदयरूपी असणाऱ्या गुहेत राहणारी माता आहे. गुह कार्तिकेय असाही अर्थ आहे. कार्तिकेयाची माता. गुह हे नाव कार्तिक स्वामीचं आहे. गुह्य रूपिणी, तिचे स्वरूप हे गुह्य आहे, सहजासहजी आपल्याला समजून येत नाही. सरस्वती म्हणजे अर्थातच ती वाणीची देवता आहे. पुढला श्लोक. सर्वोपाधी विनिर्मुक्ता सदाशिव पतिव्रता संप्रदायेश्वरी साध्वी गुरुमंडल रूपिणी. सर्वोपाधी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या उपाधी किंवा तिला बंधन नाही, त्यापासून ती मुक्त आहे. सदाशिव पतिव्रता, सदाशिव हे शिवाचं नाव आहे, त्याची एकनिष्ठ पत्नी आहे. संप्रदायेश्वरी, संप्रदाय म्हणजे परंपरा, परंपरांचं रक्षण करणारी आहे. ती साध्वी आहे म्हणजे ती योग्य आहे. ती ई आहे त्याच्यामध्ये आलेला, कामकला आहे. गुरुमंडल रूपिणी आहे म्हणजे ती गुरु परंपरेच्या रूपात आपल्याला दिसून येते. ई हा शब्द जो अक्षर आलेला आहे ते कामकलेचं प्रतीक आहे. गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असतो तेव्हा ते ज्ञान आपल्याला किंवा संक्रमित होत असतं, तेव्हा ते ज्ञान नेहमी गुप्त असतं. ज्ञानाचा प्रवाह हा गुप्त असतो. तो असा एखाद्या भौतिक वस्तूसारखा दिसत नाही. तसं ते पुस्तकात नसतं, तसं तिने सगळ्यांना ज्ञान दिलेलं आहे. आणि हा ज्ञानाचा प्रवाह गुरु शिष्याकडे संक्रमित करतो. हे संक्रमण म्हणजे तिचं रूप आहे. उत्तीर्णा भगाराध्या माया मधुमती मही गणांबा गुह्यकाराध्या कोमलांगी गुरुप्रिया. कुल म्हणजे इंद्रिय, म्हणजे ती इंद्रियांच्या पलीकडे आहे. भगाराध्या, भग म्हणजे सूर्यमंडल, सूर्यमंडलात आराधना केली जाते तिची. माया, माया म्हणजे पॉवर, शक्ती रूपी आहे ती. मधुमती म्हणजे पूजेमध्ये मध स्वीकारणारी आहे. मही, मही याचा अर्थ पृथ्वी. गणांबा, गणांची माता किंवा गणेशाची माता. गुह्यकाराध्या, गुह्यकांकडून आराधना केलेली. कोमलांगी, कोमल, नाजूक, सुकुमार, डेलिकेट असा त्याचा अर्थ आहे. गुरुप्रिया, गुरु म्हणजे इथे शिव, शिवाला प्रिय असणारी असा त्याचा अर्थ आहे. शिवाच्या गणांची किंवा गणेशाची ती माता आहे. अज्ञात, गुह्यक म्हणजे कोण? अज्ञात किंवा गुह्य ठिकाणी जे राहतात ते तिची काय करतात? पूजा करतात. त्यांना गुह्यक असं म्हटलं जातं.
म्हणून गुप्त ठिकाणी तिची पूजा केली जाते. पुढे स्वतंत्रा सर्वतंत्रेशी दक्षिणामूर्ती रूपिणी सनकादी समाराध्या शिवज्ञान प्रदायिनी. ती स्वतंत्र आहे, फ्री आहे, सर्व तंत्रशी 64 तंत्र आहेत आणि त्या 64 तंत्रांची ती स्वामिनी आहे. दक्षिणामूर्ती रूपिणी म्हणजे दक्षिणामूर्तीचे रूप धारण केलेलं आहे. शिवाचं नाव हे दक्षिणामूर्ती आहे. आदिशंकराचार्यांचं दक्षिणामूर्ती स्तोत्रही प्रसिद्ध आहे. तेव्हा त्याची पत्नी म्हणून दक्षिणामूर्ती रूपिणी. सनकादी समाराध्या, सनक सनंदन यांनी सुद्धा तिची आराधना केली आहे. शिवज्ञान प्रदायिनी म्हणजे ती शिवाचे ज्ञान उत्तम प्रकारे देणारी आहे असा त्याचा अर्थ आहे. चित्कलानंद कलिका प्रेमरूपा प्रियंकरी नामपारायण प्रीता नंदीविद्या नटेश्वरी. चित्कला म्हणजे दिव्य चैतन्याच्या ठिकाणी तिचं वास्तव्य आहे. आनंद कलिका आनंद कोशाची ती कलिका म्हणजे कळी आहे. प्रेमरूपा प्रेम म्हणजे भक्ती हे तिचे रूप आहे. भक्ती स्वरूपाचा प्रेमरूपा असं नारदाने भक्ती सूत्रात त्यांच्या म्हटलं आहे. प्रियंकरी प्रिय करणारी, नामपारायण प्रीता नामामध्ये रंगणाऱ्या भक्तांना प्रसन्न होणारी. नंदीविद्या नंदीविद्या म्हणजे नंदिकेश्वर हा शिवाचा प्रमुख गण, नंदी म्हणजे नाही गण आहे आणि त्याने सुद्धा तिची उपासना केलेली आहे. नटेश्वरी आहे. नटेश्वर म्हणजे श्री शिव, त्याची पत्नी म्हणून नटेश्वरी. नटेश्वर म्हणजे नर्तक. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तामिळनाडूमध्ये चिदंबरम येथे नटराजाचं स्थान आहे आणि तिथे अर्धनारी नटेश्वरामध्ये आपल्याला याचं रूप दिसून येतं शिव आणि पार्वतीचं. नटेश्वराबरोबर ती नृत्य करते म्हणून ती नटेश्वरी आहे. मिथ्या जगदिष्ठाना मुक्तिदा मुक्तिरूपिणी लास्यप्रिया लयकरी लज्जा रंभारी वंद. मिथ्या जगदिष्ठाना, मिथ्या म्हणजे मायावी, मायावी भासणाऱ्या जगाची ती अधिष्ठात्री देवता आहे. मुक्तिदा मोक्ष देणारी आहे. मुक्तिरूपिणी ती स्वतःच मुक्तिमय आहे. लास्यप्रिया, लास्य म्हणजे नर्तन, तालबद्ध नर्तन जे असतं म्हणजे नर्तनाचे पण ज्यांनी या क्षेत्रात काम केलंय त्यांना माहिती आहे. तांडव नृत्य आहे, लास्य नर्तन आहे, क्लासिकल आहे, अभिजात नृत्य आहे हे माहिती आहे. लास्यप्रिया म्हणजे नर्तन, तालबद्ध नर्तन जे असतं त्याला लास्य म्हणतात. लयकरी लय निर्माण करणारी, लय म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अवस्था आहे. लज्जा म्हणजे स्वतः लज्जारूप आहे. रंभादी म्हणजे रंभा आणि उर्वशीनी सुद्धा तिची असणार, तिला आराधना केली आहे, तिला वंदन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. लय म्हणजे सुद्धा काय, मनाची एक विशिष्ट अवस्था जी असते त्याला लय असं म्हणतात. समाधी तंद्री आपण लागली आहे असं म्हणतो. गीत आणि नृत्य याच्यामधलं असणारं सुसंवाद त्यालाही लय असं म्हटलं जातं. भवदाव सुधावृष्टी पापारण्य दवानला दौर्भाग्य तुलवा तुला जराध्वांतर विभीमा. भवदाव, भव म्हणजे संसार, दाव म्हणजे वणवा आणि सुधावृष्टी, सुधा म्हणजे अमृत, त्याचा अमृताचा वर्ष म्हणजे संसाराला जे वणवा लागलेले आहे त्या वणव्याला विझवण्यासाठी ती अमृताचा पाऊस पाडते. पापारण्य दवानला, पापारण्य म्हणजे पापाचं अरण्य, पापाच्या अरण्यातून दवानल म्हणजे वणवा, त्याला जाळून टाकणारा वणवा असं तिचं रूप आहे. दौर्भाग्य तुलवा तुला, दुर्भाग्य, तुल म्हणजे तुस, दुर्भाग्य रूपी तुस दूर घालवणारा वाऱ्याचा झोत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ही आपल्याला सगळ्यांना भावार्थ असा की सगळं भौतिक सुख आपल्याला देते, पापाच्या अरण्याला सुद्धा ती जाळून टाकते. ज्याप्रमाणे जंगलात वणवा पेटतो माहिती आहे आपल्याला, नेहमी बरंचसं अमेरिकेमध्ये असं दिसून येतं की वणवे लागलेले दिसून येतात, तेव्हा तो लाकूड जाळून टाकतो. त्याप्रमाणे देवी आपल्या कृपेने भक्तांची असणारी दुःख ही जाळून टाकते. दुर्भाग्यरूपी तुस सुद्धा घालवते ती, त्याला त्यांनी उपमा अशी दिली की वाऱ्याचा झोत आहे. ज्याप्रमाणे सूर्यकिरण अंधाराला नाहीशी करतात त्याप्रमाणे ती जरा, जरा म्हणजे म्हातारपण असाही अर्थ आहे, अज्ञान नाहीसं करते, तसंच म्हातारपणाचे दुःख सुद्धा नष्ट करते. पुढला श्लोक. भाग्याब्दी चंद्रिका भक्त चित्त केकी घनाघना रोग पर्वत दंभोली मृत्युदारी कुठारिका. भाग्याब्दी, अब्दी म्हणजे सागर, भाग्याचा सागर. चंद्रिका म्हणजे चंद्रप्रभा. भाग्याच्या सागराला उचंबळून टाकणारी ती चंद्रिका आहे.
भक्तचित्त केकिगणा, भक्तांच्या चित्तातील किंवा अंतःकरणातील मोराला नाचवणारी ती मेघ आहे. रोग पर्वत दंभोली, रोगरूपी पर्वत तोडणारी जणू काही ती वज्रच आहे. मृत्यू दारू कुठारिका, मृत्यू दारू, दारू म्हणजे वृक्ष झाड, मृत्यूरूपी वृक्षाला तोडणारी ती कुऱ्हाड आहे असं आपल्याला सांगता येईल. ती रोगरूपी मोराला नाचवणारे असणारे काय आहे, मेघ आहे. रोगरूपी पर्वताला सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल तोडणारी वज्र आहे. मृत्यूरूपी वृक्षाला सपासप तोडणारी ती कुऱ्हाड आहे. म्हणजे ज्यांनी तिची भक्ती केली आहे त्यांना मृत्यूचं भय राहत नाही. महेश्वरी महाकाली, महाग्रासा महाशना, अपर्णा चंडिका चंडमुंडा सुर निषूदिनी. ती महेश्वरी आहे, महाराज्ञी आहे, महाकाली आहे, मोठी काली आहे. महाग्रासा म्हणजे फार मोठी खाणारी, म्हणजे भक्षण करणारी आहे. एखादं संकट येतं तेव्हा महाग्रासा असं म्हटलं जातं. महाशना मोठी नष्ट करणारी आहे, जगाला नष्टही ती करते. अपर्णा म्हणजे एकही पान, शिव प्रसन्न होण्यासाठी शेवटी पार्वतीने पान सुद्धा खाल्लं नाही. मुलीचं नाव अपर्णा ठेवता पण अर्थ आपल्याला माहिती नसतं. पान सुद्धा न खाणारी. चंडिका, चंडी म्हणजे क्रोध, अभक्तांवर क्रोध करणारी. चंड मुंड असुर निषूदिनी, चंड आणि मुंड हे जे असुर किंवा राक्षस होते त्यांचा वध करणारी असा त्याचा अर्थ आहे. त्याला चामुंडा, आपल्याला माहिती आहे म्हैसूरला गेल्यानंतर आपल्याला चामुंडा देवीचं दर्शन घडतं. क्षरात्मिका सर्व लोकेशी विश्वधारिणी, त्रिवर्गदात्री सुभगा, त्र्यंबका त्रिगुणात्मका. क्षर म्हणजे प्राणी मात्र, अक्षर म्हणजे आत्मा, म्हणजे ती क्षररूपातही आहे आणि अक्षर रूपामध्ये सुद्धा आहे. सर्व लोकेशी म्हटलेलं आहे. सर्व लोक म्हणजे सर्व लोकांची, जगाची ईश्वरी, ईश्वरी म्हणजे स्वामिनी आहे. विश्वधारिणी, सर्व विश्वाला आधार देणारी. त्रिवर्गदात्री, धर्म अर्थ आणि काम हे जे 3 पुरुषार्थ आहे त्याचा लाभ ती करून देते. मोक्ष म्हटलं नाही, कारण मोक्ष हा प्रत्येकाला साधायचा असतो. धर्म अर्थ आणि काम हे माणसाच्या हातात असतात. सुभगा भाग्यदेवता आहे. त्र्यंबिका म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची असणारी ती माता आहे. अंबिका, अंबिका म्हणजे माता. त्रिगुणात्मिका, सत्व रज आणि तम या 3 गुणांनी ती युक्त आहे. स्वर्गापवर्गदा शुद्धा, जपा पुष्पनिभा कृती, ओजोवती द्युतिधरा, यज्ञरूपा प्रियव्रता. स्वर्गापवर्गदा, स्वर्ग आणि अपवर्ग याचा अर्थ मोक्ष. संस्कृतमध्ये अपवर्ग शब्द आहे मोक्षाला. स्वर्ग आणि मोक्ष यांचे सुख देणारी आहे, शुद्ध रूपात आहे. जपा पुष्प म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे. जपा पुष्पाचा अर्थ जास्वंदीचं फूल. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तिचा रंग आहे. ओजोवती, ओज म्हणजे तेज, तेजस्वी आहे, बलवती आहे. द्युतिधरा, द्युती म्हणजे कांतिमती आहे. यज्ञरूपा, यज्ञरूप म्हणजेच विष्णुरूपा आहे. प्रियव्रता म्हणजे तिला असणारी व्रत प्रिय आहेत. कोणती व्रत? पूजा, जप, तप, तीर्थयात्रा, प्रतिज्ञा, एखाद्या प्रतिज्ञा घेतली त्याचं पालन करणं, हे अर्थातच काय म्हणावं लागेल, तिला प्रिय आहेत. दुराराध्या दुरादर्शा पाटली कुसुमप्रिया, महती मेरुनिलया मंदार कुसुमप्रिया. म्हणजे याचा अर्थ दुप म्हणजे कठीण, तिची उपासना करणं कठीण आहे. दुराधर्षा म्हणजे आदर्श म्हणजे ताब्यात घेणे, तिला पाहणं सुद्धा कठीण आहे. पाटली कुसुमप्रिया, पाटली नावाची फुलं तिला प्रिय आहेत. महती म्हणजे मोठी. मेरू निलया, मेरू पर्वतावर राहणारी. मंदार कुसुमप्रिया म्हणजे मंदार फुलं तिला फार आवडतात. मंदार म्हणजे देवदार किंवा श्वेतार्काचे झाड असं म्हणावं लागेल. विराराध्या विरांग रूपा विरजा विश्वतोमुखी, प्रत्येक रूपा पराकाशा प्राणदा प्राणरूपिणी. विराराध्या, शूरवीर पुरुषांनी सुद्धा तिची आराधना केली आहे. विरांग रूपा, विरांग म्हणजे विराट, तिचं रूप आहे विराट रूप आहे. विश्वतोमुखी, विरजा आहे आधी. विरजा म्हणजे पापरहित, विगतम म्हणजे पापरहित, रहित. विश्वतोमुखी सर्व दिशांना मुखे असणारी. प्रत्येक रूपा, अंतर्मुख, तिचं स्वरूप हे खरं बहिर्मुख होऊन नाही कळू शकत, अंतर्मुखच व्हावं लागतं. म्हणून अंतर्मुख होऊन तिचं स्वरूप पाहता येतं. पराकाशा, पर म्हणजे उत्कृष्ट आकाश तत्व आहे. प्राणदा, प्राणशक्ती देणारी.
प्राणरूपिणी, प्राण हेच तिचे जणू काही रूप आहे. प्राण म्हणजे चैतन्य असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्मन आणि देवी ही ब्रह्मनची एकरूप झालेली आहे. मार्तंड भैरवाराध्या मंत्रिणी न्यस्तराज्यधू त्रिपुरेशा जयत सेना निस्त्रैगुण्या परापरा. मार्तंड भैरवाराध्या म्हणजे भैरवाने तिची उपासना किंवा आराधना केली आहे. मंत्रिणी न्यस्त राज्यधू, न्यस्त म्हणजे हवाली करणं, राज्याची धुरा तिने मंत्रिणीला म्हणजे तिची असणारी सखी आहे त्याला प्रशासन हवाली केले आहे, स्वाधीन केले आहे. त्रिपुरेशी, त्रिपुराची अधीश्वरी आहे म्हणजे शंकराची. जयत सेना, विजय मिळवणारं सैन्य. निस्त्रैगुण्य, तीन गुण विरहित. परापरा, पर आणि अपर, दूर आणि जवळ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, अशा प्रकारे त्याच्या अर्थ आपल्याला अनेक अर्थ दिसून येतात. परावाणी, अपरावाणी, सगुण, निर्गुण, श्रेष्ठ, कनिष्ठ, दूर, जवळ, अशा प्रकारचा तिचं स्वरूप आहे. सत्यज्ञानानंद रूपा सामरस्य परायण, कपर्दिनी कलामाला कामधुक काममालिनी. सत्यज्ञान स्वरूपा, सत्य, ज्ञान आणि आनंदमय असं तिचं रूप आहे. सामरस्य परायणा, शिवशक्तीचे सामरस्य आहे, सामर्थ्य असणारी आहे. कपर्दिनी, कपर्द म्हणजे शिव, शिवाची पत्नी म्हणून कपर्दिनी. कलामाला, 64 कलांची असणारी ती माला आहे. कामधुक, कामधेनू आणि कामरूपिणी, परम शिव हेच तिचे रूप आहे, म्हणून तिला कामरूपिणी असं म्हटलेलं आहे. भक्तांची इच्छा पूर्ण करणारी जणू काही कामधेनू सुद्धा आहे. पुढला, कलानिधी, काव्यकला, रसज्ञा, रसशेवधी, पुष्टा पुरातना पूज्या, पुष्करा पुष्करे क्षणा. कलानिधी, निधी याचा अर्थ काय? खजिना. सर्व कलांचा जणू काही ती खजिनाच आहे. काव्यकला म्हणजे ती काव्यकला आहे. रसज्ञ आहे, शृंगारादी 10 रसांना जाणणारी आहे. आणि रसशेवधी आहे, शेवधी म्हणजे भांडार, रसांचं भांडार आहे. इथपर्यंत आपण हे जे 100 श्लोक पाहिले तेव्हा तिचं रूप कसं आहे, ती कशाच्या पलीकडे आहे, तिला जाणता येतं की नाही, जाणणं सोपं आहे किंवा नाही, ती मोक्ष देणारी कशी आहे, शिवाची पत्नी आहे, हा सगळा भाग या 100 श्लोकामध्ये आपण पाहिला. यानंतरच्या पुढल्या भागात आपण तिचं स्वरूप पाहू. ललिता देवीच्या नामांचा अर्थ आपण आतापर्यंत शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते.